हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज होता मार्गशीर्षचा गुरुवार. मला खूप कामं होती. आज आरूला घेऊन आले कारण की आता ऑटो येणार होती. 8 वाजता तिची ऑटो येते स्कूलला जाण्यासाठी. तिला थोडंसं असं म्हणजे जायचं नसतं सकाळी सकाळी स्कूलला, सो थोडं तिला टेन्शन द्यावं लागतं. देन ती तयार होते. शानं बाळ आहे माझा, ऐकतो थोड्या वेळाने, पण थोडा वेळ लागतो ऐकायला. देन तिचे फेवरेट चीज टोस्ट बनवले कारण की त्याचीच फरमाईश होती तिची, तेच खाणार होते आज. सो ते बनवले छान छान. एक तिला इथे घरात खाण्यासाठी बनवला आणि तिला जे आवडेल ते करायला मला आवडतं. माझ्या आयुष्यातलं ते असं प्रेम आहे जे म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. ती ज्या दिवशी जन्मली तो दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. आणि एक तिच्यासोबत वेगळा बॉन्ड आहे. इशूसोबत पण आहे वेगळा बॉन्ड, पण इशू इतकी आता चिपकले की नाही मला, की आरू तशी नसते. आरू दिवसभर शाळेला जाते, नंतर येते आणि आता ती पहिल्यासारखी जवळ येत नाही. इशू व्हायच्या आधी मी नेहमी आरू सोबत असायचे. म्हणजे तो एक बॉन्ड वेगळाच आहे की ती आता दूर गेली आहे, पण मला ती खूप आवडते. तरीसुद्धा मी तिला मिस करते जेव्हा ती माझ्या जवळ नसते त्यावेळी. तर ज्या मम्म्या आहेत ज्यांना 2 मुलं आहेत त्या समजू शकत असतील की दुसरं मूल झालं की पहिल्या मुलाकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष नाही, पण आपण दुसऱ्याला वेळ द्यावा लागतो ना, असं होतच असेल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनेल. जसं तुम्ही बघितलं असेल, आत्ताच आरू गेली. आरू जाईपर्यंत फार गडबड होते आणि हे काहीतरी चिठ्ठी माझ्यासाठी ठेवली मॅडमांनी. मला म्हणली मी गेल्यावर बघ. सर बघे ह्यामध्ये काय. माझा क्युटी पाय. तिला स्पेलिंग अजून पूर्ण येत नाही. तिच्या नावाचं बरोबर लिहिली आहे आराध्या. आराध्या विक्रम विक्रम. तिला पप्पा पप्पा लिहायचं होतं, त्यांनी प्या लिहिले बघा. आणि हाट 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 काढले. असं सारखं काही ना काहीतरी काढत असते. चला आता आहूंचा टिफिन बनवायचा आहे, देन देवपूजा करायची. सो कपडे वाळत घालीन आधी प्रोबेबली, कारण धुतलेत लवकर आज. सो चला, देन मी टिफिन बनवायला घेतला. त्यासाठी मला एक आमटी, एक भाजी आणि चपाती भात असं सगळं बनवायचं आहे. सो गडबड होते. प्लस ह्यांच्या आंघोळीचं पाहावं लागतं आणि जे धुणं भांडी फरशी वगैरे असते, मी ट्राय करते की आहू घरात असतानाच मी सगळं करेन, कारण की नंतर मग होत नाही. जसे इशू दमू लागते जास्त ना, मग आपलाही उत्साह कमी होतो काम करण्याचा. सकाळी जेवढी कामं होतील तेवढीच पटपट कामं होतात, नाही तर दुपार झाली तर खूप रेंगाळत वेळ कधी गेला कळत नाही आणि कामंही तशीच राहतात. सो आधी खूप असं घडायचं माझ्यासोबत, पण आजकाल मी ट्राय करते की बाबा लवकरात लवकर आपलं काम आटपेल आणि बाकीचं काहीतरी करेन मी एक्स्ट्रा. तुझा उपवास आहे? तुझा उपवास आहे काय? माझा उपवास आहे. छान आहे, खावा. शेंगदाणे खा ना तू. देन देवपूजा केली. मला खूप म्हणजे गडबड होते देवपूजा करण्यासाठी. मन शांत लागतं. मला तर असं वाटतं जर शांत नसेल तर करूच नाही, त्यात पडू नये. देव काय म्हणत नाही सगळं करत बसा, पण जर करायची वेळ आली तर खूप चांगल्या पद्धतीने करायची. देन माझं गुरुवारचं वाचनही केलं मी. ते रोज असतं, म्हणजे दर गुरुवारी अध्याय वाचन असतं स्वामींचं, देवाला केलं. आणि देन दुपारी पुन्हा एकदा दिवा लावून देवीला नैवेद्य दाखवला, उपवासाचं जे मी खाणार होते त्याचा. आणि आता देन संध्याकाळी पुन्हा दाखवायचा. तरी ते संध्याकाळची धूप आरती मी करते आहे. आणि वरण भाताचा नैवेद्य दाखवला मी. सकाळचं खूप सारं जेवण शिल्लक होतं आणि मी एकटीच जेवणार होते, म्हणजे उपवास एकटीचाच होता. सो वरण भात नवीन बनवला, त्याचाच नैवेद्य दाखवला आईला आणि अशी छान आरती केली. देन वाचन केलं. श्री लक्ष्मी व्रतकथा
द्वापार युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव. फ्रेंड्स, व्हिडिओ इथे संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय.